एक मेंढपाळ दादा होते, भरपूर मेंढ्या होत्या. त्यातली एक मेंढी, एक बकरी, हिरवा हिरवा पाला, हिरवं गवत खाण्याच्या छंदात कळप सोडून दुसरीकडेच गेली. हिरवं गवत, हिरवा घास, हिरवा पाला खायला मिळतोय आणि भटकत भटकत दूर जंगलात गेली. दूर गेली, मग तिच्या लक्षात आलं आपण कळप सोडून बाजूला आलोय. खूप घाबरली, भयभीत झाली. रस्ता सुचेना, ओरडावं आणि कुणीकडनं वाघ आला आणि खाऊन टाकलं तर मग काय करायचं, ओरडताय पण येईना. त्या जंगलामध्ये भटकत मालकाचा शोध घेत, आपल्या मैत्रिणी पाहत, आपल्या सख्या पाहत खूप खूप तिनं फिरली, पण काही नाही. सूर्य अस्त होण्याची वेळ आली. आता घाबरली ती. मग तिनं स्वतःचा बचाव करण्यासाठी आता काय करावं, तिनं पाहिलं थोडंसं फिरून इकडे तिकडे, तो वाघाच्या पायाचा पंजा होता, ठसा होता. किती घाबरली असेल विचार करा. कारण वाघानं जर बकरीला कधी पाहिलं तो कधीच जयहरी घालणार नाही. ताई बऱ्या आहात का, तब्येतीची काळजी घ्या, हिरवं गवत खा. घाटकोपरला असलफाच्या बाजूला कथा चालू आहे, चला कथेला, असं चुकूनही वाघ तिला म्हणणार नाही. वाघ असं म्हणूच शकत नाही. ती किती घाबरली असेल विचार करा. खूप घाबरली होती, पण ती थोडीशी चतुर होती. बकरी चतुर आहे. ती म्हटली आता भगवान सब तेरे हवाले, आता तुझ्यावर सगळा भार सोडून या पायाच्या ठशाजवळच बसते. आता तू दुसरीकडे कुठेच जात नाही. त्या पायाच्या ठशाजवळ बसून खाल्लेलं सगळा घास रवंथ करत बसली. तेवढ्यामध्ये लांडगा आला. लांडगा म्हटला चांगली शिकार सापडली, आता निवांत बसून आत्ता जातून फाडतो तिला. लांडगा समोर आला. लांडगा आल्यानंतर लांडगा तिच्याकडे पाहतोय, पण ती अजिबात घाबरलेली नाहीये. तिचं कौतुक करायला पाहिजे आपण. सगळ्यात भित्री पण ती घाबरलीच नाही. लांडगा वेगळे वेगळे आवाज काढायला लागला. उलट्या उड्या काय मारतोय, कानं काय हलवतोय, शेपटी काय हलवतोय तिच्यासमोर लांडगा. पण ती एक नाही, दोन नाही, तीन नाही, निवांत बसले. शेवटी वैतागून लांडगाच बोलला, का ग तुला भीती नाही वाटत माझी, मी तुला खाईल याची भीती नाही तुला. ती म्हटली मला भ्यायचं काही कारणच नाही. तो म्हटलं कसं काय. अगं लांडगा पाहिल्यावर बकरी पळून जाते, तू का घाबरली नाही. ती म्हटली तुला पाहून तर मी पळणारच नाही, पण मी जर तुला एक गोष्ट दाखवली तर तू इथे थांबणार नाही. म्हणे कसं काय, काय दाखवणार आहेस तू. म्हणे वेड्या मी कुठं बसले तेच पाहिलं नाही तू. म्हणजे कुठं बसलं म्हणजे इथे बसलेस तू. अरे मला नको पाहू, मी कशाची सुरक्षा सेवा करत बसले ते पहा. तिच्या समोर पाहिलो तर ठसा होता सिंहाच्या पायाचा. अरे हा सिंहाच्या पायाचा ठसा आहे. अरे तुझं डोकं बधीर झालं लांडग्या. अरे हा ठसा फक्त सिंह म्हणू नको, या जंगलाचा राजा, माझा मालक, माझा स्वामी, मी त्याची दासी आहे. माझ्या मालकाच्या पायाच्या ठशावर कोणी पाय देऊ नये, त्याला उल्लंघून कोणी जाऊ नये, आणि जर कोणी उलटून जाण्याची हिम्मत केली तर त्याची तक्रार गेलीच म्हणून समज. आणि तुझं नाव जर मालकापर्यंत गेलं तर या जंगलात तुला राहायला पुन्हा जागा मिळणार नाही. मला खायचं तर सोड, पण स्वतःचा जीव प्रिय असेल तर निघून जा. घाबरला लांडगा. लांडगा म्हटला बाप रे बाप, एवढ्या मोठ्याची ही दासी आहे, मग हिला खाणं चुकीचं आहे. लगेच ताई साहेब तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तुमची काळजी करू नका, कुणाची हिम्मत तुम्हाला खाईल, मी तुमची सेवा करतो. तुझी सेवा करायची काही गरज नाही, माझा मालक समर्थ आहे. धूम पळून गेला लांडगा. नंतर कोल्हा आला. ज्या लीला लांडग्याच्या त्याच कृत्या आणि लीला कोल्ह्याच्या पण. कोल्हा अशा उड्या काय मारतो, तशा काय उड्या मारतो, उलटा काय होतो, शेपूट काय हलवतो, शेपटी हलवतो, नाक खाजवतो, दात दाखवतो, पण ती घाबरलीच नाही. कोल्ह्यालाच टेन्शन आलं, ही मला पाहून का घाबरना, का ग भीती वाटत नाही का तुला. ती म्हटली मला काही घाबरण्याचं कारण नाही, मी एक गोष्ट दाखवली ना तूच पळून जाशील. म्हणे काय दाखवणारीस तू. अरे कुठं बसले ते पहा, हा सिंहाच्या पायाचा ठसा आहे, या जंगलाचा राजा आहे, माझे मालक आहेत, मी त्यांची दासी आहे, मी सेवेकरी आहे. आणि या माझ्या मालकाच्या पायाच्या ठस्याला कोणीही उलटून जाऊ नये. कोणी उलटून गेलं तर त्याची तक्रार सिंहापर्यंत जाईल,
जीव प्यारा असेल तर मुकाट्यानं वापस जा, आणि जीव प्यारा नसेल तर इथं बसून राहा, दाखवते तुला. घाबरलं, धूम पळून गेलं, कशाला थांबते ते तिथं. असे किती हिंस्र प्राणी आले पण कोणी सुद्धा थांबलं नाही. शेवटी सिंह आला आणि तो भुकेजलेला होता. बकरी आतल्यात थोडी घाबरलेली होती, पण तिनं तिच्या पोटातली भीती चेहऱ्यावर दाखवली नाही. सिंह आला. सिंह तिच्या समोर बसलेला, म्हणजे उभा आहे, तिच्याकडे पाहतोय, पण ती अजिबात घाबरलेली नाही. सिंह म्हणतोय, का ग बकरी, मी तुला खाईल ही भीती वाटत नाही तुला? ती म्हटली, महाराज, कुठल्याही पशुच्या पाठीवरनं तुम्ही कधी हल्ला करत नाही, कारण तुम्ही सिंह आहात. दुसरी गोष्ट, जे जीव तुम्हाला शरण आलेले आहेत त्यांनाही तुम्ही काही त्रास देत नाही. सिंह म्हटलं, सगळं खरं आहे, पण मी भुकेजलोय आणि मी तुला खाणार नाही, हे कशावरनं? ते म्हणते, महाराज, तुम्ही मला न खाऊ नये अशी काही माझी भावना नाहीये. उलट तुम्हाला तुमची भूक शमवण्यासाठी जर माझं शरीर उपयोगी आलं तर त्यात मी स्वतःला धन्य समजेन, माझं जीवन सफल झालं असं मी समजेन. पण तुम्ही मला खा, पण मला एक गोष्ट तुम्हाला सांगू द्या. काय सांगणार आहेस बकरी? म्हणे, महाराज, बघा, माझ्या समोर तुमच्या पायाचा ठसा आहे. कितीतरी तास झाले या ठशाची सेवा करत बसले मी. हवा घालते, माशी सुद्धा बसू देत नाही. आणि कोल्हा काय आला, लांडगा काय आला, कितीतरी हिंस्र प्राणी आले, पण त्या सगळ्यांना ताकीद दिली मी. जंगलाच्या राजाच्या पायाचा ठसा आहे, माझ्या मालकाचा ठसा आहे, मी त्यांची दासी आहे. हिम्मत नाही, कोणीच पाय उलटून जाण्याची हिम्मत करायची नाही, नाही तर काही बरीगत नाही. सगळ्यांना मी सांगितलं की आपल्या श्रद्धास्थानाबद्दल, जंगलाच्या राजाबद्दल आपल्या अंतःकरणात किती आदर असला पाहिजे, हे धडे मी त्यांना शिकवले. सिंह बोलला, हे तू माझ्यासाठी केलं? म्हणे, हो महाराज, तुमच्यासाठीच, आणि तुम्हाला सांगायसाठी थांबले होते. आता खुशाल खाऊन टाका. आपल्या पायाच्या ठशाची सेवा करते एवढी, तो कसा खाईल तिला? सिंह म्हटला, बकरी राणी, तुला खाणार नाही मी. अगं, आजपर्यंत एवढी श्रद्धा माझ्याबद्दल कुणीच ठेवली नाही. मी दिसलो की पळून जातात, माझं नाव काढलं की घाबरून जातात, मी दिसलं की दुसऱ्या रस्त्यानं काही निघतात. मी जंगलाचा राजा आहे, पण एवढा आदर, एवढी किंमत आजपर्यंत मला कोणी दिली नाही. अगं, तुझ्यासारखी माझी भक्तच नाही. तू एक नंबर माझी भक्त आहेस. तू आतापर्यंत माझ्या पायाची ठशाची सेवा केली, आता मी जंगलाचा राजा तुझी काय सेवा करू ते सांग. काही नाही म्हणे, महाराज, मी तुम्हाला शरण आलेली आहे, माझं मांस खाऊन तुम्ही निवांत राहा, तुमचं आरोग्य चांगलं ठेवा. नाही नाही नाही, खायला खूप प्राणी आहेत, सेवा करणाऱ्याला खात नसतात, मी तुला खाणार नाही. सांग, तुझी काय सेवा करू, काय मदत करू? काही नाही महाराज, कळपातून चुकले मी, गाव माहीत नाही, मालकाचं नाव माहीत नाही, फक्त ठिकाणं मला सांगता येईल, गावाचं नाव नाही सांगता येणार. मग तुम्ही जर मला माझ्या घरी पोहोच केलं तर फार बरं होईल. सिंह बोलला, बकरी राणी, तुला मी पोहोच करतो. बकरी म्हणते, महाराज, पण दिवसभर बिना अन्न पाण्याची इथं बसलेली मी, खूप भूक लागली मला. काळजी करू नको बकरी राणी, जंगलाचा राजा तुझ्या सेवेत हजर आहे. हत्तीला बोलावलं, गजराज, इकडे या, हिला डोक्यावर घ्या आणि जो हिरवा पाला हिला खावासा वाटतो तिथपर्यंत घेऊन जा. आता बकरी खालचा पाला खातच नाही, वरचाच खाते झाडाचा. गजराज हत्तीनं डोक्यावर घेतलं, तिला आवडतो तो पाला तिथं तिथं घेऊन जायचा. तिनं फक्त सांगायचं इकडं, का निघालाच तिकडं. तिनं सांगावं इकडचा झाडाचा पाला खायचा, मग तिकडे घेऊन जायचा. गजराज तिचं पोट जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत तिला खाऊ घाला, आणि तिचं पोट भरल्यानंतर तिला आदरपूर्वक, सन्मानपूर्वक तिच्या कळपात नेऊन सोडा. दिवसभर खूप छान खाल्लं. खाऊन बकरी राणी आपल्या घरी पोहोचली, आपल्या कळपात पोहोचली, आणि मग गजराज आले. दृष्टांत तर संपला. या दृष्टांतातून एक शिकायचं आहे. वन्य पशु, एक साधारण बकरी सिंहाच्या पायाचा आश्रय करते, सिंहाच्या पायाची शरणागती स्वीकारते, तर मोठी मोठी आलेली संकट त्याच्यावरची निवारण होत आहेत,
आणि संकट तर जातायत, पण ती आपल्या मूळ घराला जाऊन पोहोचते. जर बकरी शरण गेल्यानंतर तिच्या पातळीवर तरण तारण होतंय. मग आपण एक साधारण जीव ईश्वराला, भगवान शंकराला, विठुरायाला जर आपण शरण गेलो तर आपलं तरण तारण का होणार नाही? शरणांगती हा तरण तारणचा सगळ्यात मोठा मार्ग आणि उपाय आहे. म्हणून नेहमी हरिशरणम 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 शरण जायला शिका. ज्या दिवशी शरणांगत भाव अंतकरणात निर्माण होईल ना, त्या दिवसानंतर तुम्हाला तुमची काळजी करण्याची गरज पडणार नाही. माकडाचं पिलू व्हायचंच नाही, मांजरीचंच पिलू व्हायचं. माकडाच्या पिल्याला स्वतःहून धरावं लागतं आईला. गळ्याला मिठी मार, आईला मिठी मार, ती कुणीकडे जाईल लगेच तिच्या हाताला पकड. ही माकडाच्या पिल्लाची अवस्था आहे. पण मांजरीचं पिलू नो टेन्शन, फक्त पडून राहतं. ते बरोबर उचलते, तोंडात घेऊन जाते सुरक्षित जागेवरती. का? शरणभाव, शरणांगत भाव आपल्या अंतकरणात निर्माण व्हावा. ईश्वराला शरण जाल, सगळी कामं सोयीची होतील तुमची. आलेल्या अडचणी सुद्धा सहज दूर होतील. कारण संत शिकवतात, घालून या भार राहील निश्चिंते. काय आहे निश्चिंते? हा शरणांगत भाव आहे. हा शरणांगत भाव आहे. ही शरणांगती अंतकरणात निर्माण व्हावे. आणि शरण जाण्यासाठी दोनच योग्य ठिकाण आहेत, एक संत आणि एक भगवंत, दुसरं कोणी नाही. हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम.